आजचा दिवस आहे ना पूर्ण प्रवासात गेला होता, कारण सकाळी आम्ही अक्कलकोटमध्ये होतो 8:30 वाजता आणि त्या स्वामीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो पंढरपूरच्या दिशेने. तर पंढरपूरमध्येही छानपैकी असं दर्शन झालं आणि पंढरपूरमधून आम्ही निघालो परत 2:30 ते 3 वाजता निघालो होतो, कारण आम्हाला जायचं होतं जेजुरीला. आणि हा जो रस्ता आहे ना तो इतका सुंदर रस्ता आहे ना, वाटतच नव्हतं कितीही प्रवास करा, कारण हा आहे पालखीचा रस्ता आहे, कारण जी आपली पालखी जाते ना ज्ञानेश्वर महाराजांची, तो रूट होता. आणि इतके छान रस्ते केलेले आहेत ना, कुठेच काही गडबड नाही, खड्डे नाही रस्त्याला, बिलकुल काही नाही, एकदम एक्सप्रेस हायवेसारखा आहे ना, एकदम सुपर रस्ता होता. मस्त चांगला रस्ता असेल ना तर प्रवास करायला खरंच खूप भारी वाटतं. फायनली आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलो रात्री संध्याकाळी 6:30 वाजता. आणि हे 6:30 वाजता पोहोचलो तरीही खूप जास्त अशी गर्दी होती, खूप छान असं उजेडही होता, कारण आता काही संध्याकाळी लवकर होत नाही, म्हणजे सूर्य लवकर मावळत नाही आहे, त्याच्यामुळे दिवस खूप मोठा आहे. त्यामुळे संध्याकाळी जेजुरीत आल्यानंतर खरंच खूप गर्दी होती. आम्हाला वाटलं थोडंसं जरा असेल, पण काय होतं माहिती का, लोक आहे ना दुपारी उन्हापेक्षा आहे ना संध्याकाळी आणि सकाळी प्रवास करतात. आणि देवदर्शनाला जायचं म्हटलं तरी संध्याकाळी आणि सकाळी शक्यतो करत असत, कारण उन्हाचा चटका इतका आहे ना, भयंकर ऊन लागतं. तर फायनली आम्ही जेजुरीमध्ये पोहोचलो होतो आणि पार्किंग आम्ही डायरेक्ट चिंचवणातून गाडी आणून आम्ही डायरेक्ट मंदिराच्या पायथ्याशीच गाडी पार्किंग केली होती, कारण जर समोरून आलं तर खूप लांब चालत जावं लागतं आणि ते पार्किंगही मिळत नाही. म्हणून आम्ही चिंचवणातून येऊनच डायरेक्ट पायथ्याच्या शेजारीच 100 रुपये पार्किंगची पे होते, ते पे केले आणि गाडी तिथं लावली होती जवळ. फायनली आम्ही इथे मंदिराच्या तिथे पोहोचलो आणि इथे नंदीचं दर्शन घेतलं. अगोदर मी दर्शन घेतल्यानंतर व्हिडिओ शूट केला होता. वेदांत आणि सोमनी दर्शन घेतलं छानपैकी असे हे पाहिजे, कारण कसं मुलांना आहे ना आमच्या जेजुरीला यायला खरंच खूप आवडतं, त्यांनाही प्रवास आवडतो. इतके दमलेले होते ना तरी पण त्यांना गड चढायचाच होता. इथे पायथ्याशी आहे ना नवीन नवरा नवरी जे येतात ना ते, तर नवीन लग्न झालं असेल त्यांनी आहे ना 5 पायऱ्या नवरीला उचलून घ्यायच्या असतात. नवीन लग्न झालं असो किंवा जुनं लग्न असो, ज्यांना इच्छा असेल ते कधीही उचलून घेतात, तसं काही नाही आहे. मग इथे ना तो कार्यक्रम चालू होता लोकांचा, पण आम्ही तर थोडं 1-2-3 फोटोशूट काढले आणि आम्ही निघालो मंदिराच्या दिशेने, म्हणजे वरती पायऱ्या चढायला. तर मला आहे ना दरवेळेस खरंच खूप त्रास होतो बरं का, मी शक्यतो खूप थांबत जाते, पण यावेळेला काय होतं, वातावरण खरंच खूप सुंदर होतं, गार हवा सुटली होती आणि गर्दी होती. तर कसं आपल्यापेक्षा जास्त वयाच्या जर बायका चढू शकतात, पण आपण का चढू शकत नाही, म्हणून मीही म्हटलं नाही, मी आता जाणार वरती, सगळ्याच्या अगोदर मी जाणार म्हणून. पण पुढे गेल्यानंतर काय झालं होतं का, वेदांतला आहे ना जरा त्रास व्हायला लागला. मग आम्ही काय ठरवलं, वेदांत आणि वेदांचे पप्पा हे दोघंजण खालीच थांबणार होते आणि फक्त सोहम आणि मीच वरती गेलो. तर ते निम्म्यातनं खाली आले, कारण वेदांतला परत वरती घेऊन जाणं शक्य नव्हतं, म्हणून ते दोघं तिथनं खाली गेले आणि फक्त सोहम आणि मीच वरती गडावरती गेलो होतो. तर सूर्य नुकताच मावळतीला आला होता, इतका छान प्रकाश पडला होता ना, इतका सुंदर कलर आला होता, खरंच खूप भारी वाटत होतं हे पा. आणि पूर्ण ह्या गडावर नाही ना पूर्ण जेजुरीचं असं दिसत होतं, दृश्य असं दिसत होतं ना, खूप छान वाटत होतं हे पा. फायनली आम्ही हळूहळू गडावरती चढत गेलो आणि जरा वरती गेल्यानंतर थोडीशी चक्कर आली, पण मी तिथे थोडंसं लिंबू पाणी घेतलं, तर जरा बरं वाटलं मला. लोक काय करतात माहिती आहे का, ज्यांना घरी करणं शक्य नाही ना, ते इथे देवाच्या दारामध्ये येऊन जागरण करतात, गोंधळ करतात किंवा आरतीही करतात. आता काही जण इथं डायरेक्ट वरती करतात, तर काही जण इथं चिंचवणामध्ये ना जागरण गोंधळासाठी जागा आहे बघा, तिथे स्वयंपाकासाठी पण जागा आहे आणि खूप मोठं इथे चिंचवण म्हणून तिथे जागरणासाठी स्पेशल असतात. आम्ही पण बरं का खरंच खूप फार वर्षापूर्वी आहे ना जागरण गोंधळ केलं होतं, चिंचवणामध्येच केलं होतं. तेव्हा वेदांत नव्हता, फक्त सोहम होता. पण अजून पण इच्छा आहे बरं का जागरण करायची, पण पाहूया आता कधी योग येतो ते. पण चला ठीक आहे. तर आता इथे आहे ना आम्ही गडाच्या आहे ना शेवटच्या टप्प्यामध्ये होतो, इथे चढण्यासाठी आलेलो बघा. पण गड चढताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की गड कधीही सरळ चढायचा नाही, म्हणजे स्ट्रेट चढायचा नाही. तुम्ही जर क्रॉसमध्ये गड चढला, म्हणजेच नागमोडी वळणावर जर चढला ना, तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही. पण जर तुम्ही स्ट्रेटमध्ये चढला ना तर खरंच खूप त्रास होतो. त्यामुळे आम्ही पण हे दोघं जण क्रॉस करतच पायऱ्या चढत गेलो, तो बिलकुल त्रास झाला नाही. फक्त एका ठिकाणी थांबूनच आम्हाला थोडंसं लिंबू पाणी घेतलं, मग सगळं ओके झाल्यानंतर आम्ही परत गड चढायला लागलो होतो. फायनली आम्ही इथे गडावरती आलो, तर खरंच खूप गर्दी होती. तर सर्वात प्रथम मी त्या नंदीचं दर्शन घेतलं आहे पा. आणि हा व्हिडिओ मी नंतर शूट केलेला आहे, अगोदर सगळं दर्शन वगैरे घेतल्यानंतर मी शूट केलेला आहे, कारण आपण येतो तो देवाच्या दर्शनासाठी येतो. हा शूट फक्त ज्यांना इथे यायला जमत नाही त्यांच्यासाठी असतं बाबा, की जेणेकरून देवाचं दर्शन होईल. आणि बरेचसे असे लोक आहेत की त्यांना नाही जमत जायला, जेव्हा त्यांची इच्छा असेल तेव्हा नाही जमत जायला, म्हणून मी हा शूट केलेला आहे बघा.
आणि इथे सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणजे आपण भंडारा आणि खोबरं उधळतो ते. इथं तळी भरायची असते, भंडारा खोबरं उधळायचं असतं. तर आम्हीही ते भंडारा खोबरं खालनं घेऊन आलो होतो आणि छानपैकी असं इथं भंडारा खोबरं उधळलं. खूप भारी वाटलं. खूप गर्दी होती संध्याकाळची, आता 6:30 पावणे 7 झाले होते. वातावरण इतकं छान होतं, थंडगार हवा सुटली होती, बिलकुल काही त्रास होत नव्हता. हे पहा. आणि असं म्हणतात वर्षातनं तुम्ही एकदा तरी कुलदैवताला जायला पाहिजे. तर कुलदैवत असो कुलदेवी असो आपण जातो एकदा तरी वर्षातनं जायला पाहिजे. तसं तर आपण इकडं सगळीकडे जातच असतो, पण हे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलाबाळांसाठी खरंच चांगलं आहे. त्यामुळे आम्ही वर्षातनं एकदा तरी इथे येत असतो आणि आमचं कुलदैवतालाही जात असतो. म्हणजे आमची देवी आहे कोल्हापूरची, तिकडेही जात असतो. तर इथे दर्शन वगैरे घेतलं पहा, ओटी वगैरे भरली, तर दर्शन घेतलं आणि पुढे आल्यानंतर ना इतका छान सीन झाला होता तयार नाही पा. सनराईज इतका सुंदर झाला होता, खूप भारी वाटत होतं पूर्ण. आणि हे जे तळं आहे ना तेही पाहायला मिळालं, कारण शक्यतो कधी मिळत नाही बरं का, आम्ही थांबत नाही गर्दी जास्त असल्यामुळं. इतका सुंदर व्ह्यू होता ना, खरंच खूप भारी वाटत होतं. ही खाली आलेली गुलमोहराची फुलं होती. ही फुलं आम्ही शाळेमध्ये असायची बघा. खूप सुंदर व्ह्यू होता. ही पूर्ण जेजुरी इथनं दिसत होती आणि सनराईज बघा किती सुंदर येत होता, खूप भारी वाटत होतं. आणि जे राहिलं होतं खोबरा भंडारा तेही आम्ही इथं उधळा, तळी भरली होती आणि राहिलेलं घरी घेऊन गेलो होतो. घरी न्यायचं असतं, घरी घेऊन गेलो म्हणजे घरी न्यायचं असतं थोडंफार ते. तर फायनली इथं आमचं सगळं दर्शन वगैरे झालं. थोड्या वेळ आम्ही इथे बसलो होतो. हे बघा, खरंच खूप गर्दी होती, खूप छान वाटत होतं. दर्शन झालं ना मनाला खरंच खूप भारी वाटत होतं. आणि इथे पास काढायची वेळ काही गरज नव्हती, तुम्ही डायरेक्टही येऊ शकता, कारण एवढी काही गर्दी नव्हती. रविवार जरा असला त्यांना पण एवढी गर्दी नव्हती. फायनली इथं थोडा वेळ बसलो आम्ही, इथं दर्शन वगैरे घेतलं, थोडासा बाहेरचा व्ह्यूही पाहिला. खूप छान वारं सुटलं होतं संध्याकाळच्या वेळेला. आणि जाण्याचा मार्ग हा पाठीमागणं होता. ज्या रूटने आपण वरती गड चढतो त्या रूटनी न जाता आपण पाठीमागच्या साईडने जायचं. पण इथे थोडीशी गर्दी वाटली, कारण इथं थोडासा रस्ता अरुंद होता त्यामुळं. पण फायनली आम्ही खाली जायला निघालो. पण जेवढा त्रास तुम्हाला वर गड चढताना होतो ना, तेवढाच खाली उतरताना तुम्हाला काळजी घ्यावी लागते. तर फायनली आमचं दर्शन वगैरे झालं. खाली आल्यानंतर आम्ही निघालो होतो घरी येण्यासाठी. तर हे पहा, पुढचं दृश्य तर एवढं भारी वाटत होतं ना, इतकं छान असं. आता संध्याकाळचे ना 7:30 वाजलेले आहेत. खूप सुंदर होता. आणि जेजुरीच्या इथे ना पुलाचं काम झाल्यामुळे ना रस्ते पण खूप सुंदर झालेले आहेत. त्रास फक्त कुठं दिवे घाटामध्ये थोडासा होतो, नाही तर एवन इतके रस्ते सुंदर झालेले आहेत ना, अजिबात प्रवासाचा कंटाळा नाही. मुलंही अजिबात थकली नव्हती. मग येताना छान एका ठिकाणी जेवण केलं, कारण भूक लागली होती. गड पण चढलं होतं, दिवसभर प्रवासात गेला होता. छानपैकी असं जेवण वगैरे करून आम्ही आलो होतो घरी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हां, चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.